लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की काव्या माननीला म्हणत असते, आई तुम्ही रडू नका, शांत व्हा बरं, ताईला काही होणार नाही, ताई सुरक्षित असेल असंही ते म्हटलेले असते. आता वसूला तर इकडे टेन्शन आलेलं असतं. वसू तिच्या बेडरूममध्ये जाते आणि ते विजयला फोन करते. आता विजय तिला बोलून देणार असतो का? विजय लगेच म्हणत असतो, मी काव्याला गाडीने उडवलेला आहे, आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे असं म्हटल्याबरोबर इकडनं वसू म्हणत असते, विजयराव काव्या सुखरूप आहे, ती ते घरी आहे माझ्यासमोर, काव्याने तेच कपडे घातले होते जे कपडे नंदिनी घराबाहेर घालून गेली होती असंही ते वसूने म्हटल्याबरोबर विजयला तर धक्काच बसलेला असतो. त्यावर खरं वसू म्हणत असते, म्हणजे तुम्ही नंदिनीला धडकवलंय? आता इथे नंदिनीला धडकवल्यामुळे वसूला आणि विजयला तर फार टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती नंदिनी आणखीही रस्त्यावर पडलेली असते. सगळे लोक तिथे जमा झालेले असतात आणि तिथेच खरं तर जीवा सुद्धा असतो. पण जीवाला थोडी सुद्धा कल्पना नसते की नंदिनी जी आहे ती इथे पडलेली आहे, तिला एवढी दुखापत झालेली आहे. आता जीवा तर तिकडं त्या दिशेने येत असतो, मात्र तिथे गर्दी भरपूर असते, सगळ्यांचा गोंधळ उडालेला असतो, सगळेजण ॲम्ब्युलन्सची वाट पाहत असतात. तेव्हा खरं त्यातलाच एक व्यक्ती म्हणत असतो की ॲम्ब्युलन्स आली का बघा ना तेवढी, असं म्हटल्यानंतर जीवा लगेच तिथून टर्न झालेला असतो. इकडे मात्र नंदिनीकडे त्याचं लक्ष गेलेलं नसतं. आता नेमकं जीवाला ह्या सर्व गोष्टी कळल्यानंतर जीवाला कसा धक्का बसतो, तिच्या बाळाला काही झालं तर नसेल ना, आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घरी कळतील तेव्हा मात्र घरच्यांची सगळ्यांची काय रिॲक्शन असेल आणि त्यांची काय अवस्था होईल हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.